ब्रेड वडा झालेला आहे. बटाट्याची सुद्धा गरज आहे दिदी. मला एक नंबर झाला आहे. हे बघा आता इथं रात्र झाली आणि आता मम्मी ना सकाळी मुगाची डाळ भिजत घातलेली होती ना, आता त्याचे ना मस्त असे हे पौष्टिक मुगाचे उत्तप्पे करते. हे बघा बघा किती मस्त जाळीदार झालं एकदम. मम्मी याच्यात काय काय सांग ना. फक्त त्यात मुगाची डाळ भिजू घालते ती 6-7 तास आणि त्याच्यात कांदा टमाटर मिरची आणि थोडंसं लसूण मिरची आणि चवीनुसार मीठ हळद टाकून पेस्ट हे करून घेतलेले आहे बॅटर अशा पद्धतीने. आणि थोडेच करायचे फक्त आशाचे पप्पाच. आणि एवढी भयंकर गरमी होती ना, खूप गरमी होतीये. आणि आपल्या जेवणाला काय करायचं? आपल्याला ब्रेड वडे तळून घ्यायचे. ओके. डाळीचा उत्तप्पा आहे बघा किती मस्त असं जाळीदार झालेलं आहे. मस्त छान दोन्ही साईडला मस्त असं भाजलेला आहे आणि वास आहे ना एकदम भारी येते. तेल अजिबात काय नाही सांगितलं. आणि टमाटा आणि कांदा टाकले जातं आणखीनच चव छान लागते. आणि थोडंसं झाकण ठेवलं नाही ठेवलं तरी चालतंय पण थोडंसं ठेवते. वासली भारी होतोय एकदम खमंग वास येत आहे आणि चवीला पण खूप छान झाले असं मला तर वाटतंय. असा छान झालेला आहे. आणि आता दुसरं पण बघू आपण कसं झालाय. तर एकदम मस्त असं जाळीदार स्पंजी. एक नंबर झालाय बघा. तर इथं आता आमच्याकडे गेली आहे लाईट अचानक. आपण ते आता 2-3 वेळेस गेली ती. लाईट जाऊ राहिली बार फोनात चार्जिंग नाही पप्पाच्या. आणि बाहेरचा खूप असं एकदम ढगाळ वातावरण झालं. खूप ढग आलेले लगेच आभाळ आलेले. इथे सगळे पडा याच्यात भिडलेले आहे. त्याला काय मला समजत नाही. मी बी घेतलं खास. मग नाही तर काय पप्पा आले बाहेरून. बघा आता पप्पा पण आलेले. पप्पा ट्राय करते. खरं पप्पा ट्राय सांगा बरं सगळ्यांना पटकन. पाय इकडं कच झाला छान झालं. आणि मम्मीने त्याच ना बेसन करायचं घेतलं आता. बघा उसका ही बेसन करना है आप. आम्ही आता 6-6:30 ओट्स खाल्ले होते सगळ्यांनी. त्याच्यामुळे भूक नाही आम्हाला जात आहे ना. मला तर कशीच नाहीये. मला आवडत नाही. मसाला साधी सिंपल आहे ना. ब्रेड तळून घेते. ब्रेड आलू चटणी काहीच नाही डायरेक्ट तळून घेते. पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर स्वागत आहे तुमचं. तर मस्त छान असे एकदम साध्या पद्धतीने ना मस्त असे ब्रेड वडे बेसन पिठामध्ये फ्राय करून घेते. म्हणजे आपण नेहमी चटणी लावून ब्रेड वडे तळत असतो ना तशा पद्धतीचे नाही आहे. आज हीच नवीन अशी पद्धत आहे. चला मग तुम्हाला मी दाखवते. काढून घेते अगोदर मस्त असे ब्रेड वडे. अशी घे बघा काढायला काढून घ्या ते. तरी बघा मस्त असा छान ब्रेड वडा घेते एकदाची. सही कार्ड घ्यायचं आणि दवाखान्यात जायचं. आणि आज पसारा कसा झालाय आपल्या घरात. रॅकमध्ये तर अजिबात प्लेटी ताटं नाही आहे. कारण की पूर्ण किचन वाटा ते सगळे भांडे भरले बघा. असं एवढं खाऊन पिऊन घ्यायचं आणि मस्त स्वच्छ आवरून घ्यायचं आहे की तिथे.
आणि ती एवढी आवडते ना माझी, ह्याचं किचन वाटा ते एवढेच साफ ठेवते, तिला अजिबात आवडत नाही. एकदम क्लीन करत राहते तिला, ही किचन वाटा ते लगे टाक आहे का नाही, भांडे ते असे घासती पटापट. रात्री जेवण झाल्यावर तिला असं असं वाटतच नाही का आता थोडासा आराम करा म्हणून. म्हणजे कामाला पक्की मी पोरगी. झूठ नाही आहे, सच आहे. आणि वडे पाहून आहे ना, ब्रेड वडे तर हा 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 एकच नंबर झालेले, एकच नंबर लगे एकच. नको तळून तुला काय वाटतं ये पण खायचं. जब हमारे जब हम भूखे हो तो हमें सब कुछ याद आता है, लेकिन हमारा पेट भरा हो तो हमको कुछ भी अच्छा नहीं लगता. फिर अच्छी से अच्छी चीज नहीं. वर झाले वड्याकडे बी नाही वाटत इतकं पड वरून खाली. आता ब्रेड वडे तळून चाल दादू. हर्षमा फोटो का नाही दारू चाल ना व्हिडिओ. ब्रेड वडे, मिरची आणि बेसनातली मिरची तळलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. मस्त तरी बघा ब्रेड वडे टेस्ट करणार आहे, बघू खाऊन कसं लागलं. एक नंबर आले. बंद कर दादू. एकदम भारी. हर्षू कसं आहे मग आजचं जेवण? छान. पण जेवा ना थोडं. काय झालं ते? वडापाव म्हणजे पाव वड्यापेक्षा बी लय भारी लागतं. हे बघा